नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण बुद्धिमत्तेतील हमखास परीक्षेमध्ये येणारा एका प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत। प्रश्नाबद्दल माहिती घेणार आहोत। हे पहा, आकृत्याचं पृथक्करण, आकृत्यांचे पृथक्करण असं एक प्रकरण आहे। त्यामध्ये फार अवघड काहीच नाही आणि 100% परीक्षेमध्ये प्रश्न असतोच असतो। त्यातील आज फक्त आपण आकृत्यांचं पृथक्करण म्हणजेच आकृत्या मोजणे आणि त्यामधील फक्त 3 प्रकारच्या आकृत्या मोजण्याचं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, पहिला आपण पाहणार आहोत रेषाखंड मोजणे। रेषाखंड, या ठिकाणी मी रेषाखंड काढलेला आहे, रेषाखंड ए बी। त्याचं वाचन कसं करतात? रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए। आणि मग हा रेषाखंड एक रेषाखंड काढलाय, परंतु त्या रेषाखंडावर त्याच्या अंतर्भागात जर अनेक बिंदू दिलेले असतील आपल्याला, तर त्यापासून किती रेषाखंड तयार होतात हे आपल्याला पाहायचं आहे। समजा मी इथं मध्यभागी सी हा बिंदू स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे ए बी या रेषाखंडाचे किती रेषाखंड तयार झाले? बघा बरं विचार करून, किती रेषाखंड तयार झाले? 2? नाही, निश्चित नाही। तर इथं मात्र किती रेषाखंड तयार होतात? 3। कोणते? तर बघा, रेषाखंड ए बी आपला मूळ रेषाखंड, त्यानंतर दुसरा कोणता? ए सी, रेषाखंड ए सी। आणि तिसरा सी पासून बी पर्यंतचा किंवा बी पासून सी पर्यंतचा रेषाखंड सी बी। असे किती रेषाखंड तयार झाले? 3। बर, मग एकूण रेषाखंड किती तयार झाले? 3। आता इथं मात्र मी काय करतो, रेषाखंडाच्या इथं दुसरा एक रेषाखंड घेतलेला आहे आपण, रेषाखंड एल एम। आता रेषाखंड एल एम च्या मध्यभागामध्ये किंवा त्या रेषाखंडावर आपण काय करूया, आता इथं 3 बिंदू घेऊया, 1 2 आणि 3। त्यांना नाव देऊया आपण। नाव देताना ए बी आणि सी असे नाव देऊया। 3 बिंदूंना नाव दिले ए बी सी। आता मात्र किती रेषाखंड तयार झाले? किती झाले? तर बघूया आपण, जसं सुरुवातीला केलंय त्या पद्धतीनं आपण काय करायचं अगोदर याच्यामध्ये लक्षात घ्या, रेषाखंड मोजताना किंवा रेषाखंड किती आहेत ते पाहत असताना आपण काळजी अशी घ्यायची की एका शिरोबिंदू पासून तयार होणारे सर्व रेषाखंड एकाखाली लिहून घ्यायचे अगोदर। एका बिंदूपासून म्हणजे सुरुवातीला आपण एल बिंदू पासून पाहूया। बघा, रेषाखंड एल ए, काय अडचण आहे? पुन्हा एल पासून बी पर्यंतचा रेषाखंड एल बी, त्यानंतर एल पासून सी पर्यंतचा रेषाखंड एल सी, त्यानंतर एल पासून एम पर्यंतचा म्हणजे मोठा रेषाखंड आपला रेषाखंड एल एम। म्हणजे बघा, या एल बिंदू पासून 1 2 3 4 रेषाखंड तयार झाले। त्यानंतर ए बिंदू पासून पाहूया आपण, ए बिंदू पासून तयार होणारे रेषाखंड बघा ए बी। दुसरा सांगा बरं, ए पासून सी पर्यंतचा रेषाखंड ए सी। तिसरा रेषाखंड पहा ए एम, रेषाखंड ए एम, बरोबर। आता त्यानंतर पहा बी बिंदू पासून सुरू होणारे रेषाखंड बघा बरं, बी, रेषाखंड बी सी आणि रेषाखंड बी एम, बी एम। आणि पुन्हा सी बिंदू पासून तयार होणारे रेषाखंड, रेषाखंड सी एम, सी एम। बघा मग किती तयार झाले? एल बिंदू पासून तयार होणारे 1 2 3 4, ए बिंदू पासून सुरू होणारे 3,
आणि बी बिंदूपासून सुरू होणारे 2 आणि सी बिंदूपासून तयार होणारा 1. एकूण रेषाखंड किती झाले? तर बघा 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. किती रेषाखंड झाले? टोटल 10 रेषाखंड तयार झाले. इथं आपण घेताना डायरेक्ट 3 रेषाखंड घेतलेले, पण आता इथं जर आपण पाहत असू तर ए बिंदूपासून सुरू होणारे अशा पद्धतीने केलं तर ए सी आणि ए बी 2 झाले. हे बघा इथं त्या पद्धतीने लिहायचं झालं तर मी लिहितो ए बिंदूपासून सुरू होणारे रेषाखंड ए सी आणि दुसरा रेषाखंड ए बिंदूपासून सुरू होणारा ए बी. लक्षात. आता ए बिंदूपासून तर पाहिलं आपण सी बिंदूपासून सुरू होणारा रेषाखंड सी बी. आणखी कोणता रेषाखंड तयार होतो का इथं? नाही, निश्चितच होत नाही. मग इथे 2 ए बिंदूपासून सुरू होणारे 2 आणि सी बिंदूपासून सुरू होणारे किती? 1. एकूण रेषाखंड किती झाले? 3. म्हणजे इतर रेषाखंड झाले 3. बरोबर. हा, तर आता या ठिकाणी आपण काय करूया? या 2 उदाहरणांचा विचार करून आता काय दिसतंय रे आपल्याला याच्यात रेषाखंड मोजताना? तर बघा ए बी हा एक रेषाखंड होता. त्यामध्ये किती बिंदू घेतलेत आपण? त्या रेषाखंडावर फक्त एकच बिंदू घेतलेला आहे. त्यावेळी आपल्या रेषाखंडाची संख्या किती आली? 3. बरोबर. 3 आली. 3 आली त्यावेळी काय करायचं आपण? ह्याचे जे अंतर्भाग तयार होतात 2 बिंदूच्या मध्ये जो अंतर्भाग तयार होतो त्याला क्रमांक द्यायचे 1 2. किती अंतर्भाग तयार झाले? 2. म्हणून 2 पर्यंत 2 1 असे उतरत्या क्रमाने संख्या लिहून त्याची बेरीज करायची. 2 लिहिलं म्हणून हे 2 आणि हे 1 या दोन्हीची बेरीज 3 रेषाखंड झाले. आता पहा इथं बघूया आपण किती अंतर्भाग तयार होतात? 1 2 3 आणि 4. 4 अंतर्भाग तयार झालेले आणि म्हणून त्या 2 बिंदूच्या दरम्यान जे भाग तयार झालेले ते 4 भाग आहेत की नाही? म्हणून 4 पासून उतरत्या क्रमाने संख्या लिहून त्यांची बेरीज करायची. 4 3 2 आणि 1. किती झाली बेरीज त्यांची? 10. म्हणून 10 रेषाखंड. आता मात्र मी प्रत्येक रेषाखंड लिहून दाखवणार नाही. तुम्ही लगेच ह्या आयडियाने करू शकतात. नक्की बघा. आता आपण इथं किती बिंदू घेऊया? समजा ए बी सी डी ई एफ आणि जी एवढे बिंदू घेतलेले आहेत. एक्स वाय या रेषाखंडाच्या दरम्यान असणारे, त्या रेषाखंडावर असणारे 1 2 3 4 5 6 7 बिंदू घेतलेले आणि त्या 7 बिंदूमुळे रेषाखंडाचे किती तुकडे झाले ते आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? तर 8 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. मग 8 पर्यंतच्या संख्येची बेरीज 8. म्हणून रेषाखंड किती तयार होतील? तर बघा रेषाखंडांची संख्या बरोबर 8 अधिक 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. बेरीज करूया आपण. बघा 8 आणि 7 15. 15 आणि 6 21. 21 आणि 5 26. 26 आणि 4 30. 30 आणि 3 33. 33 आणि 2 35 आणि 1 36. किती आली बेरीज? 36. खात्री करूया एकदा. बघा असंही बेरीज जर क्रमवार संख्या असतील तर पहिल्या आणि शेवटच्याची जोडी लावून सुद्धा बेरीज करू शकतो आपण. हे 9 8 आणि 1 9 7 आणि 2 9 9 आणि 18 6 आणि 3 9 9 3 27 आणि 5 आणि 4 9 9 चौक 36. अशा पद्धतीने किती रेषाखंड तयार होतील इथं? किती तयार होतील? 36. तर आता तुम्ही इथं मी एक सीडी रेषाखंड दिलेला आहे त्याच्यावर बिंदू स्थापन करतो. 1 2 3 4
5 6 7 8 तर 9 10 11 मी नाव देतो 11 बिंदूंना A B C D E F G H I J आणि K एवढे बिंदू स्थापन केले तरी ते किती रेषाखंड आहेत ते तुम्ही सोडवायचे. व्हिडिओ पॉज करायचा व्हिडिओ पॉज करून लिहायचं. लिहिलं ना तुम्ही रेषाखंडाचं. आता आपण कोन मोजणे पाहूया. हे पहा रेषाखंड मोजणे, कोन मोजणे आणि त्रिकोण मोजणे हे एकत्र घेण्याचं कारण काय, त्या सगळ्यांमध्ये काय आहे एक प्रकारचं साम्य आहे म्हणून आपण तसं घेतलेलं आहे. तर बघा या ठिकाणी सर्वात मोठा कोन कोणता आहे, ए बी आणि सी, कोन एबीसी. आणि या एबीसी कोणाचा शिरोबिंदू बी मधून आणखी एक किरण काढलेला आहे आपण. काय किरणाचं नाव, त्या किरण बीडी. या किरण बीडी मुळे त्या कोणाचे दोन वेगवेगळे अंतर्भाग तयार झालेले. अंतर्भाग हा आणि हा अंतर्भाग वेगवेगळा तयार झालेला आहे. आणि मग यामुळे किती कोण तयार झाले हे पाहायचं. त्यावेळी मी अगोदर एकाच तुम्हाला लिहून देतो आणि त्यानंतर मात्र आपण आयडियाने करूया. हे बघा ह्याच्यात सुद्धा याच्याच पद्धतीने अंतर्भाग किती तयार होतात, 1 आणि 2 पद्धतीने 1 आणि 2. आणि मग म्हणून आधी कोण, मी कोणांची नावं सुद्धा लिहून देतो तुम्हाला. समजा तयार होणारे कोण, पहिला कोण कोणता असेल, ए शिरोबिंदू ए पासून सुरुवात करा. कोण ए बी डी, बरोबर, कोण ए बी डी. दुसरा कोण तिथूनच करूया, कोण ए बी सी, कोण ए बी सी. आता त्याच्या खालचा जो किरण आहे आपण मध्यभागामध्ये काढलेला किरण बीडी हा काढलेला आहे. तिथून तयार होणारे कोण, कोण डी बी सी. किती कोण तयार झाले, कोण डी बी सी. तुमच्या लक्षात आलं किती कोण तयार झाले, 3. पण हेच आपल्या आयडियानं कोणांची संख्या, कोण बरोबर काय करणार आता आपण, अंतर्भाग किती आहेत, 2 आहे. तर 2 अधिक 1 बरोबर 3 कोण तयार झाले. आता इथं मात्र मी सगळ्या कोणांची नावं देऊन देणार नाही. तुम्ही त्या कोणांची नावं सुद्धा लिहायची तुम्ही लिहिताना आणि त्यानंतर आयडियाचा वापर करायचा आहे, क्लुप्तीचा वापर करायचा. अगोदर आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि नंतर क्लुप्ती, अगोदर क्लुप्ती नाही. तर बघा आता इथे मी डायरेक्ट अंतर्भाग 1 2 3 4 किती अंतर्भाग तयार झाले, 4. कोणांची संख्या तुमच्या लक्षात आलं, कोण किती होतील तयार कोण किती होतील, 4 पासून उलट क्रमाने बेरीज, 4 पर्यंतच्या संख्येची बेरीज, 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 करा बरं बेरीज. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणजे इथं किती कोण तयार होतात, 10. मग शिरोबिंदू कुठलाही असला तरी कोण तयार व्हायला काय अडचण नाही. असा इथं मात्र तिसऱ्या उदाहरणामध्ये मी काय केलेलं आहे, हा शिरोबिंदू एल, कोण एल एम एन असा फक्त शिरोबिंदू खालच्या बाजूला घेतलाय, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, त्याच्या अंतर्भाग बरोबर क्रमांक द्यायचे अंतर्भागाला आणि त्यांची बेरीज करायची. आता क्रमवार संख्येची बेरीज कशी करतात हे आपल्याला माहिती, पण ते मी आता सांगत नाही. ह्या पद्धतीनं करा, तुम्हाला नक्की आलं पाहिजे. आणि आता त्रिकोण मोजणे, पुढचं काय आपलं, थोडा वेळ व्हिडिओ पॉज करायचा, आकृती काढायची, हे चांगल्या पद्धतीनं वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर लिहिलं ना. आता त्यानंतर त्रिकोण मोजणे. आता त्रिकोण मोजणीमध्ये सुद्धा हे पहा सेम तीच कृती, म्हणून तर मी हे असं रेषाखंड मोजणे, कोन मोजणे आणि त्रिकोण मोजणे घेण्याचं कारण काय, तिन्ही मध्ये एकाच प्रकारची कृती आपल्याला करावी लागते. इथं सुद्धा या ठिकाणी या ए शिरोबिंदूतून निघालेले हे रेषाखंड आहेत आणि हे रेषाखंड ए शिरोबिंदूच्या पुढील बाजूंना छेदलेले आहेत आणि त्यामुळे त्रिकोण तयार झालेले आहेत. अनेक त्रिकोण, त्या जेवढे अंतर्भाग तयार होतील त्रिकोणाचे, जेवढे त्रिकोण तयार होतील किंवा त्रिकोणाचे अंतर्भाग तयार होतील त्यांना क्रमांक द्यायचा, 1 2
3 आणि 4 आणि म्हणून तयार होणारे त्रिकोणांची संख्या किती त्रिकोणांची संख्या त्याच पद्धतीने काढायची. त्रिकोण बरोबर किती त्रिकोण तयार होतील हे बघा 4 पर्यंतची बेरीज 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 10. किती त्रिकोण तयार झाले 10. आता त्यानंतर का इथं आहे आता वरच्या शिरोबिंदूपासून रेषाखंड काढले होते. आता मात्र या डाव्या बाजूच्या शिरोबिंदूपासून रेषाखंड काढले. रेषाखंड कुठेही असू द्या एकाच शिरोबिंदूतून जर रेषाखंड निघत असतील तर त्रिकोणांची होणारी संख्या ही त्याच पद्धतीने काढायची. बघू किती भाग होतात 1 2 3 4 5. मग आता आपल्याला किती पर्यंतची बेरीज करावी लागेल त्रिकोणांची संख्या काढताना. त्रिकोण बरोबर 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर बघा 5 पर्यंतची बेरीज करायची आपल्याला. तर 5 आणि 4 9 9 3 12 2 14 आणि 1 15. म्हणजे किती त्रिकोण तयार झाले 15. या ठिकाणी किती त्रिकोण तयार झाले 10. इथं किती त्रिकोण तयार झाले इथं कोण किती तयार झाले 10. इथं किती झाले 3. इथं कोण इथं रेषाखंड किती तयार झाले 3. इथं 10. यानंतर इथं 36 रेषाखंड तयार झाले आणि इथं मात्र तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे मी. आता त्रिकोणाचा आणखी एक भाग याच्यामध्ये बघूया आपण काय होतं सांगतो तुम्हाला. त्रिकोणामध्ये एकाच शिरोबिंदूपासून कधी कधी दिलेलं नसतं. तुम्ही अगोदर काय करायचंय व्हिडिओ पॉज करायचा आणि हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर मी आणखी एकच प्रकारचं उदाहरण देणार आहे. ते तुम्ही काय करा घेतलेलं लिहून. आता बघा हे त्रिकोण वेगळ्या प्रकारचं त्रिकोण काढलेलं आहे मी. या ठिकाणी सुद्धा त्रिकोण एबीसी काढलेला आहे त्रिकोण एबीसी. आता इथं मात्र काय होतं बघा ह्या शिरोबिंदूतून हा एक रेषाखंड निघालेला आहे आणि त्याच त्रिकोणाच्या या शिरोबिंदूतून सी या शिरोबिंदूतून काही रेषाखंड निघालेले आहेत आणि त्यामुळं आपण किती त्रिकोण तयार होतात हे पाहताना अगोदर ज्या शिरोबिंदूतून जास्त रेषाखंड निघालेले आहेत जिथं अंतर्भाग जास्त तयार झालेले आहेत त्या अंतर्भागापासून एक सुरुवात करायचं. भागाला भाग टाकताना क्रमांक टाकताना 1 2 3 आणि 4 आणि यांची बेरीज करायची. 4 पर्यंतची बेरीज किती येईल बघा 3 आणि 3 6 आणि 4 10. किती त्रिकोण झाले 10. आणि इकडच्या बाजूला आता 1 पासून नाही टाकायचं. एकाच त्रिकोणात वेगवेगळ्या शिरोबिंदूपासून जर वेगवेगळे त्रिकोण तयार होत असतील तर मात्र इथं 2 आणि इथं 3 टाकायचं. 2 आणि 3 टाकल्यानंतर काय येईल तर 2 आणि 3 हे 5 झाले. किती झाले 5. 10 आणि 5 15. मग या ठिकाणी किती त्रिकोण तयार होतील 15 त्रिकोण तयार होतील. आता हेच जर आपल्याकडून चूक होण्याची शक्यता असते. कशी होती चूक समजा मी जर या ठिकाणी 1 2 असे क्रमांक टाकले आणि त्यानंतर इकडे मात्र 2 3 4 आणि 5 असे क्रमांक टाकले तर 5 आणि हे बघा इथले तर 3 2 आणि 1 3 आणि इथं 3 आणि 2 5 5 आणि 4 7 सॉरी 5 आणि 4 9 9 आणि 5 14. मग रेषाखंड किती तयार झाले इथं रेषाखंड किती तयार झाले तर इथं झाले 17. सॉरी रेषाखंडच म्हटलंय मी. त्रिकोण किती तयार झाले त्रिकोण 17 तयार झाले. मग कोणतं बरोबर 15 बरोबर की 17 बरोबर. तिथं त्रिकोण किती तयार होतील तर या पद्धतीनं न करता पहिली पद्धत आपण वापरायची आहे. कोणती तर मी सांगितल्या पद्धतीने ज्या ठिकाणी जास्त अंतर्भाग तयार होतात त्या ठिकाणी क्रमांक द्यायचे 1 2 3 आणि 4 आणि पुन्हा 1 पासून दिलाय दुसऱ्या याच्यामध्ये भाग तयार होणारे जे आहेत त्याला 2 आणि 3. इथं झाले यांची बेरीज 10 आणि इकडची बेरीज 5
म्हणून एकूण त्रिकोण किती तयार होतील? 15. आलं लक्षात? समजलं? तर तुम्ही या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे, अशा प्रकारचा त्रिकोण तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा आणि त्या पद्धतीने या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते मोजा आणि लिहा. आलं लक्षात? धन्यवाद.